नमस्कार, मी मंजिरी. एमबीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. नवी मुंबईतील धार्मिक स्थळांवर कारवाई संदर्भात संबंधितांनी आमदार मंदाताईंची घेतली भेट. मुद्दा संवेदनशील असल्याने आमदार मंदाताईंनी सिडको व पालिकेशी संपर्क साधून घेतली बैठक. टोलनाक्यांवर सुट्या पैशांना कुपनचा पर्याय. एमबीटीव्हीच्या बातमीचा प्रभाव. ठाणे बेलापूर मार्गावरील स्कायवॉकचा सामान्य करतायत वापर. वाहतूक कोंडी व अपघात यांना बसणार आळा. एमबीटीव्हीचे मानले सामान्यांनी आभार. शासनाने अखेर दिली नैना विकास आराखड्यास मंजुरी. आणि नवी मुंबईत सुरू झालाय महाराष्ट्र शासनाचा उपक्रम. शेतकरी थेट ग्राहकांना करणार भाजीपाल्याची विक्री. नवी मुंबईतील धार्मिक स्थळांवरील कारवाई संदर्भात नवी मुंबई मंदिर समितीने आमदार मंदाताईंची भेट घेऊन निवेदन सोपवलंय. त्यानंतर संवेदनशील मुद्द्याबाबत आमदार मंदाताईंनी त्वरित संपर्क साधून पालिका अधिकारी व मंदिर समिती सदस्य यांची बैठक बोलावली. नवी मुंबईत 2009 नंतरच्या धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई मंदिर समितीने आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन सोपवलं असता ताईंनी हा मुद्दा संवेदनशील असल्याकारणाने त्यावर कर्तव्य दक्षतेने त्वरित सिडको आणि महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधला. तसेच गुरुवारी या संदर्भात बैठक बोलावली होती. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह नवी मुंबई मंदिर समितीचे स्वयंसेवक तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या कारवाईबाबत चर्चा झाली. त्यात समिती सदस्यांनी जी मंदिरे अ गटात आहेत त्यांना त्वरित नियमित करून घ्यावे, तसेच जी मंदिरे लोकमान्यता पावलेली आहेत आणि विकास कामाच्या आड येत नाहीत अथवा जी क गटात येऊ शकतात त्यांचे पुनर्वसन करावे आदी मागण्या होत्या. याबाबत पालिका अधिकारी डॉक्टर कैलास गायकवाड यांना बोलावून मंदिरांची योग्य लिस्ट बनवून ती पेपरमध्ये पब्लिश करावी, ज्याने कारवाई संबंधी लोकांमधील संभ्रम दूर होईल व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आता धार्मिक स्थळांवरील कारवाईचा मुद्दा हा अतिशय संवेदनशील असून कोणाच्याही भावना न दुखावता या समस्येवर सुवर्ण मध्य काय साधला जाणार ते येत्या वेळेत स्पष्ट होणार आहे. 19 स्थळं 2009च्या नंतरची आहे आणि 241 आधीची आहे. या 19 स्थळामध्ये पण काही स्थळांचा असा समावेश होता का ती 2009च्या आधीची आहे. उदाहरणार्थ रणदेवी मंदिर कोपरखेरणे, तर हे मंदिर खूप आधीचं आहे, पण त्यांनी 2009च्या नंतर समावेश केला होता. मग तिथल्या लोकांनी माझ्याकडे आले, त्यांनी 2005ची नोटीस दाखवली. मग ती सिडकोला दिली. सिडकोने प्लॅनिंग विभागाला सांगितलं 2005चे आहे तर मग 2009च्या आधीत कसं घेता. मग ते वगळले. मग अशी जवळजवळ जी त्यांची 19 धार्मिक स्थळं होती त्याच्यापैकी 11 वगळण्यात आलेली आहे आणि 9 बाकी आहेत. त्यातले 9 पैकी पण त्यांनी काही कोपर आहेत आपल्या ऐरोलीला काढलेली आहे. तर आता बहुतेक त्यांचं एक स्थळ फक्त बाकी आहे. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत 1 किंवा 2 स्थळं काढली जातील, या व्यतिरिक्त नाही. दुसरं, MIDCने आम्हाला सांगताना असं सांगितलं आहे की आमच्याकडे 2009 नंतर ते एक पण नाही. बरोबर आहे, फक्त त्यांनी कागदावर अहवाल दिला नाही, आमच्या मिटिंगमध्ये तोंडी सांगितलं. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत त्यांच्याकडून पण कुठली कारवाई नाही आणि वन खात्याची लोकं आमच्याकडे आलीच नाही त्या मिटिंगला. त्यामुळे जे डोंगराला किंवा कुठे जी जुनी स्थळं आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती होऊ शकली नाही. आता बघा, म्हणजे तुमच्या लक्षात सगळ्यांच्या आलं असेल 2009 नंतरची एक धार्मिक स्थळ किंवा 2 असतील. त्यामुळे आपल्याला लगेच आज कारवाई होणार आहे, उद्या कारवाई होणार असं नाही. 2009च्या आधीची आहे, ती जरी अनधिकृत असेल कारवाई होणार असेल, पण ती तुमच्या हरकती, सूचना आणि सुनावणी घेतल्याशिवाय काढली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही मनात हे धरू नका की रात्री अपरात्री येतील आणि आमचं काढलं जाईल, असं अजिबात होणार नाही. आणि जी 2009च्या आधीची कारवाई आहे ती बहुतांश सिडकोची बाकी, कारण 241 स्थळं हा छोटा आकडा नाही. आमच्याकडची 36 स्थळं आहे. 36 स्थळापैकी ब कॅटेगरीत 24 आहेत, अ कॅटेगरीत 12 आहे. अ म्हणजे वाचवण्याजोगी, आणि जी वाचवण्याजोगी आहे ती सर्वच्या सर्व गावातली आहे. आहेत. म्हणजे आम्ही त्यांना नोटीसही दिलेल्या नाहीत. कोटाची आळी कोपरखेरणे, विठ्ठल रखुमाई मंदिर, नेरूळ गावातलं मंदिर, धाराव्यातलं, अशा प्रकारची मंदिरं आहेत की जी मंदिरं 1960 पासून काही त्याही आधीची असू शकतात. आणि त्यांना पोलिसांचा अहवाल आहे की व्यापक जनमान्यता आहे. काही ठिकाणी जत्रा भरतात, काही ठिकाणी अजून काही उत्सव लागतात, त्यामुळे ती हलवू नये असा पोलिसांचा अहवाल आहे. तो असताना आम्ही काही कारवाई करू शकत नाही तिथे. त्यामुळे आता राहिली कुठली स्थळं की जी स्थळं म्हणजे कॉलनीमध्ये आहेत, भूखंडावर आहेत, एखादा गार्डनवर असेल, एखादं महापालिकेच्या कुठल्या प्लॉटवर असेल, ट्री बेल्टमध्ये असेल, किंवा महापालिकेला विकसित करायला काहीतरी जमीन दिलेली आहे त्या जमिनीवर असेल, तर यांना काढलं जाईल. पण ते सुद्धा 2009च्या आधीच असल्यामुळे हरकती सूचना मागूनच काढलं जाईल. त्यामुळे तुम्ही हे मनात असं ठेवू नका की आज येईल रात्री आणि काढेल, उद्या येतील आपण गस्त घालूया, असं मुळीच नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. आता सुट्या पैशांचा तुटवडा पाहता टोल नाक्यांवर कुपनचा पर्याय देण्याचा विचार सुरू आहे. 5 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतची ही कुपन्स असतील. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे हा विचार करण्यात येतोय.
नोटाबंदी निर्णयानंतर टोल नाक्यांवर सुट्या पैशांवरून होणारी अडचण लक्षात घेता त्याला कुपनचा पर्याय देण्याचा विचार केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे सुरू आहे. 5 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंतची ही कुपन्स असतील. नोटाबंदी निर्णयानंतर जाहीर करण्यात आलेली टोल माफी 2 डिसेंबर रोजी संपते. मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा टोल नाके सुरू होणार आहेत. मात्र सुट्या पैशांची चणचण अद्यापही कायम असल्याने टोलची कुपन देण्याचा विचार सुरू आहे. टोल भरतानाही या कुपनचा वापर केला जाऊ शकतो. त्याप्रमाणे उरलेले सुट्टे पैसे म्हणूनही टोल धारकही ही कुपन ग्राहकांना परत करतील. ब्युरो रिपोर्ट MBTV. ठाणे बेलापूर मार्गावरील स्कायवॉकचा वापर नागरिक करत नव्हते, पण MBTVने या संदर्भातील बातमी काही दिवसांपूर्वी प्रसारित केली असता त्याचा प्रभाव पडत उक्त मार्गावर रेलिंग बसवण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात यावर काही प्रमाणात तरी आळा बसणार असल्याने सामान्यांनी MBTV वाहिनीचे आभार मानले आहेत. नवी मुंबईत लोकल सेवा महत्त्वाची आहे. बहुतांश चाकरमानी या सेवेचा उपयोग करतात. या अनुषंगाने प्रवाशांच्या गैरसोयीबाबत दखल घेत अनेक सुविधाही निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यात स्कायवॉकचा समावेश आहे. ऐरोली रेल्वे स्टेशन बाहेर ठाणे बेलापूर मार्गावर MIDCने 2 कोटी 38 लाख रुपये खर्च करून स्कायवॉकची उभारणी केली. पण त्याचा वापर न करता कर्मचारी वर्ग आणि प्रवासी रस्ता ओलांडून ये जा करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रसंगी अपघाताचीही शक्यता वाढली होती. MBTVने काही दिवसांपूर्वी या संदर्भात बातमी प्रसारित केली. आता त्याचा प्रभाव पाहता वाहतूक शाखा संबंधित अधिकाऱ्यांनी यावर योग्य पावलं उचलत ठाणे बेलापूर मार्गावर रेलिंग बसवलंय. त्यामुळे रेल्वेचे प्रवासी तसेच अन्य नागरिक आता या स्कायवॉकचा वापर करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातासारख्या घटनांवर काही प्रमाणात तरी आळा बसणार आहे. याचं समाधान व्यक्त करणाऱ्यांनी MBTVचे आभार मानले आहेत. जो ऐरोली स्टेशनच्या बाहेर जो ब्रिज होता ना, त्याच्यामुळे डिवायडर होता. त्यामुळे रस्ता क्रॉस करायला माणसांना, कर्मचाऱ्यांना जे कामावर जायचे त्यांना प्रॉब्लेम व्हायचा. ॲक्च्युली ॲक्सिडेंट पण जास्त व्हायचे. त्यामुळे तो ब्रिज बांधला तरी त्याचा कोण पुरेपूर वापर करत नव्हता. त्यामुळे रोडच्या मध्ये डिवायडरच्या इथे रेलिंग बांधल्यामुळे आता पुरेपूर ब्रिजचा वापर होत आहे. त्यामुळे आम्ही MBTVचा आभार मानतो. वाहन घेताना ऐरोलीचे आम्हाला भरपूर ट्रॉफिक व्हायची आणि तिथं आता मध्ये रिंग टाकल्यामुळं तिथं आता काही ट्रॉफिक होत नाही आणि वरतून ब्रिजचे आता पुरेपूर उपयोग होतो आता. कारण कर्मचारींना उपयोग होता, पहिला नव्हता उपयोग करत, आता सगळे उपयोग करतात ते. त्याच्यामुळं आता इथे ट्रॉफिक आणि ॲक्सिडेंट होत नाही. त्यामुळं MBTVचे आम्ही भरपूर आभारी आहोत. MBTVच्या बातमीचा चांगला प्रभाव पडून स्कायवॉकचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे बऱ्याचशा समस्या सुटल्या आहेत हे मात्र निश्चित. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MBTV. नैना प्रकल्पाचा विकास आराखडा सादर करून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात आलाय. आता नैना विकास आराखड्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. येत्या 10 वर्षात या क्षेत्राच्या विकासावर सिडको सुमारे 12,600 कोटींचा खर्च करणार आहे. नैनाचा प्रारूप विकास आराखडा सिडकोने 22 सप्टेंबर 2015 रोजी राज्य शासनाला सादर केला. नागरिकांच्या हरकती व सूचनांचा विचार यात करण्यात आला होता आणि आता नैना अर्थातच नवी मुंबई विमान प्रभाव अधिसूचित क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याच्या विकास आराखड्यास राज्य शासनाने दिलेल्या मंजुरीने महाराष्ट्राच्या नगर विकासाची नवी पहाट उगवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विमानतळाच्या नियोजनाची अधिकृत घोषणा होताच नवी मुंबईत विकासाची ही स्पर्धा निकोप व्हावी, विकास सुनियोजित व शिस्तबद्ध व्हावा म्हणून नैनासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून निवड झाली आहे. येत्या 10 वर्षात या क्षेत्राच्या विकासावर सिडको सुमारे 12,600 कोटींचा खर्च करणार आहे. ही रक्कम आर्थिक विकास क्षेत्रातील भूखंडाच्या विक्रीतून मिळवली जाईल. पुरेशा विकासानंतरच हे आर्थिक विकास क्षेत्र तयार होईल असा सिडकोला विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट MBTV. आता नवी मुंबईत सुरू झाला आहे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम. याद्वारे शेतकरी भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहेत. यात शेतकरी स्वखर्चाने वाहतूक करून शेतमाल विकतात आहे. यात दलाल वजा विक्री हा प्रमुख उद्देश आहे. रोजच्या आयुष्यात भाजीपाला महत्त्वाचा असतो, पण महागाईने आधीच त्रस्त असलेल्या ग्राहकांना भाजी प्रश्न सतावतोय, तर शेतकऱ्याला भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नाही. म्हणून सर्वसामान्यांचा विचार करत महाराष्ट्र शासनाने एक उपक्रम महापालिकेच्या वतीने सुरू केलाय. या अंतर्गत दर बुधवारी बेलापूर सेक्टर 15 येथील CNG पंपानजीक मैदानावर हा आठवडी बाजार सुरू झालाय, ज्यात शेतकरी त्यांच्या शेतातील ताजा सेंद्रिय खत निर्मितीत तयार झालेला भाजीपाला आणि फळे 12 तासाच्या आत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. नाशिक, पुणे, सातारा इत्यादी भागातून विविध फळे आणि भाजीपाला या ठिकाणी येतो. शेतकरी स्वखर्चाने वाहतूक करून शेतमाल विकतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा उपक्रम सुरू झाला असून दलाल वजा विक्री हा प्रमुख उद्देश यामागचा आहे. याबाबत विक्रेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे भाजीपाला तो डायरेक्ट ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. यामुळे सर्वसामान्य बाजार मार्केटमध्ये जो माल मिळतो तो माल फ्रीजरमध्ये किंवा 2-3 दिवस तो प्रवास करून आलेला असतो आणि या ठिकाणी जो माल मिळतो
तो माल फ्रीजरमध्ये न ठेवता तो डायरेक्ट ग्राहकांच्यापर्यंत ताजा पोहोचवला जातो आणि त्यामुळं ग्राहकांची या ठिकाणी जी गर्दी आहे ती गर्दी अतिशय माफक दरामध्ये किफायतशीर आणि चांगला स्वच्छ आणि ताजा माल या ठिकाणी मिळतो. त्यामुळं ग्राहकांची पसंती या मार्केटला जास्त प्रमाणामध्ये आहे. तर योग्य भावाने भाजीपाला मिळाल्याचं समाधान ग्राहकांनी व्यक्त केलंय. माल एकदम फ्रेश आहे आणि एकदम ताजा पण आहे, चांगला आहे, स्वस्त आहे आणि भाव पण जरा ठीक आहे. भाज्या सगळ्याच आहेत. पावटा आहे, घेवडा आहे, मेथी आहे, वांगी आहेत, सर्व पालेभाज्या सर्व छान आहेत. क्वालिटी एकदम स्टँडर्ड आहे. एकदम छान वाटतं आणि भावामध्ये पण व्यवस्थित रेट आहेत. गिरायकांना थोडंसं चांगलंच वाटतंय आणि चांगला माल मिळतो ह्याचा आनंद होतोय. आमचा फायदा होतोय ना ग्राहकांचा. शेतकऱ्यांपासून आल्यानंतर आम्हाला फायदा होतोय. आता शासनाच्या या उपक्रमामुळे बुधवारी सेक्टर 15 तर शनिवारी सेक्टर 4 बेलापूर या ठिकाणी सामान्यांना ताजी भाजी आणि फळे योग्य दरात उपलब्ध होतील आणि शेतकऱ्यांना देखील रास्त भावात भाजीची विक्री करता येईल. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV. दिल्ली उच्च न्यायालयाने 344 कॉम्बिनेशन औषधांवरील बंदी उठवली आहे. काही दिवसांपूर्वी या बंदीची अंमलबजावणी करण्यात आली होती, पण संबंधित कंपन्यांच्या युक्तिवादानंतर या औषधांवरील बंदी आता उठवण्यात आलेली आहे. आरोग्यासाठी विविध औषध उपचार असतात. काही औषधे अगदी सर्रास वापरली जातात. अशातच काही दिवसांपूर्वी आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या 344 कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द ठरवला असून या औषधांवरील बंदी उठवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने मार्च महिन्यात एक गॅझेट नोटिफिकेशनद्वारे 344 कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यात कोरेक्स कफ सिरप, विक्स ॲक्शन 500 एक्स्ट्रा, डी-कोड यासारखी काही औषधे, वेदनाशामक गोळ्या आणि अँटीबायोटिक्सचाही समावेश होता. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करत या औषधांवर बंदी घालण्यात आली होती, पण संबंधित औषधी कंपन्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवत या औषधांवरील बंदी उठवली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. तोपर्यंत पाहत राहा MVTV. नमस्कार.